या UID कोडच्याच खाली हा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. ओके. हा जो व्हॉट्सअप नंबर आहे हा प्रत्येक ग्राहकाने आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. याचा फोटो मारायचा, हा फोटो काढलेला आहे आणि मी आता सेंड करतोय. आता समोरून हा मेसेज आला आहे बघा, प्लीज इंटर टू हिडन डिजिट्स. हा 74 नंबर टाईप करून मी हा सेंड केला आहे. आता सेंड केल्यानंतर लगेच शेतकऱ्याची याच्यामध्ये माहिती येणार. जी काय ग्राहकांची जी फसवणूक होते आहे ती फसवणूक कुठेतरी इथे थांबणार आहे. राज्यभरात सध्या आंब्याचा सीझन सुरू झाला आहे आणि बाजारपेठेत सगळीकडं हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. आत्ता मी पुणे मार्केट यार्डमध्ये उभा आहे आणि पुणे मार्केट यार्डमध्ये आंबा महोत्सव पणन मंडळाकडून भरवण्यात आला आहे. या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला एक विशेष बाब बघायला मिळेल. या ठिकाणी प्रत्येक आंब्यावरती QR कोड लावलेले आहेत. अशा पद्धतीने हे QR कोड लावलेले आहेत. हे QR कोड का लावलेत तर बऱ्याचदा बाजारामध्ये कर्नाटकी हापूस किंवा वेगळे जे आंबे आहेत ते हापूस, ओरिजिनल हापूस, देवगड हापूसच्या नावाखाली विक्री केले जातात आणि त्यामुळं ग्राहकांची फसवणूक होते. या आंब्याचा खरं तर रेट जास्त आहे, त्यामुळं शेतकऱ्यांना जो रेट मिळायला पाहिजे तो मधलेच व्यापारी किंवा दलाल खातात. ही फसवणूक ग्राहकांची होऊ नये, शेतकऱ्यांची होऊ नये म्हणून हा QR कोड आहे. पण हा QR कोड नेमका कसा काम करतो, शेतकऱ्यांची ओळख किंवा याची ट्रेसिबिलिटी, शेतकऱ्यांचं नाव ग्राहकांना कसं कळेल हे आपण जाणून घेतोय. माझ्यासोबत आत्ता शेतकरी नितीन वारिक आहेत. सर, तुमचं लोकमत ॲग्रोमध्ये स्वागत. सुरुवातीला तुमचं पत्ता सांगा, नेमकं तुम्ही आलात कुठे? मी देवगडवरून आलो आहे. माझं नाव नितीन मधुकर वारिक आहे आणि आंबा ह्या पणन महोत्सवामध्ये मी आंबा विक्रीसाठी डायरेक्ट शेतकरी ते थेट ग्राहक ओके अशा विक्रीसाठी आलो. ओके. आता मला एक सांगा, हा जो QR कोड लावला आहे याचं नेमकं काम काय आहे याच्यामध्ये? आता हा जो QR कोड आहे तर ग्राहकांना कळणार कसं की हा तुमचाच माल आहे? शेतकऱ्याचं नाव आणि हे सगळ्या गोष्टी कशा कळणार ते आता मला सविस्तरपणे सांगा. हा QR कोड म्हणण्यापेक्षा हा UID कोड आहे. UID कोड? हा UID कोड आहे, म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन. बरोबर. मग आता ह्याचं काय नेमकं काम काय आहे, हे आम्हाला देवगड आंबा उत्पादक संस्था या संस्थेने आम्हाला हे जारी केलेले आहे सर्व शेतकऱ्यांसाठी. आणि जेवढा आंबा उत्पादित म्हणजे होतो, आमची सातबारा त्यांच्याकडे जमा आहेत, म्हणजे जेवढी झाडं आहेत त्या पद्धतीत, त्या झाडाच्या अनुषंगाने जेवढे आंबा उत्पादित होतो त्या पद्धतीत आम्हाला त्याने ते UID कोड दिलेले आहेत. ओके. हां, बरं. आता हे कसं काम करतं? समज आता मी आंबा तुमच्याकडनं विकत घेतला अशा पद्धतीने, हां, तर मी काय केलं पाहिजे, कशी मला प्रोसेस समजावून सांग. आता प्रत्येक ग्राहकाने आंबा खरेदी करते वेळी देवगडचाच आंबा आहे की नाही हे चेक करण्यासाठी देवगड आंबा उत्पादक संस्थेने या UID कोडच्याच खाली हा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. ओके. हा जो व्हॉट्सअप नंबर आहे हा प्रत्येक ग्राहकाने आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. बरं. आणि हां, म्हणजे समजा काय तुम्हाला आंबा म्हणून खरेदी करायचा देवगड आंबा, तर हा देवगड आंबा नावाने तुम्ही व्हॉट्सअपला सेव्ह करायचा. आणि सेव्ह केल्यानंतर त्या नंबरला, म्हणजे व्हॉट्सअपचा जो नंबर आहे त्या नंबरला हा फोटो मारून पाठवायचा. म्हणजे समोरून त्याचं जे काय व्हेरिफिकेशन आहे हे प्रत्यक्ष पाहायला मिळतं. ओके. आता आपल्याला मला हे करून दाखवा, कुठलाही एक रॅन्डम आंबा उचला आणि त्याचं मला व्हेरिफिकेशन करून दाखवा. समज आता आपण एक्झाम्पल हा सोडून देऊ, कुठलाही हा आंबा उचलू. हां, आता हा आंबा आहे, ह्या आंब्याचं मला करून दाखवा. थोडंसं कॅमेऱ्यात पण सगळी प्रोसेस दाखवा. आता हा नंबर आहे, तुम्ही तो सेव्ह केला आहे का? हां, माझ्याकडे नंबर, आता मी देवगड इथे. हां, आता यांनी हा नंबर सेव्ह केलेला आहे. मी देवगड जे आहे सन सोल्युशन नावाने हा नंबर सेव्ह केलेला आहे. ओके. तुम्ही ऑलरेडी काही आंब्याचं व्हेरिफिकेशन पण केलेलं आहे. ओके. आता हा जो आंबा हातातला आहे आपला, त्याचं एक व्हेरिफिकेशन करून दाखवा. सगळ्यात पहिली प्रोसेस हा नंबर व्हॉट्सअपला सेव्ह करणे, आणि दुसरी प्रोसेस फोटो काढून पाठवा. हां, आता याचा व्हेरिफिकेशन करण्यासाठी याचा फोटो मारायचा, हा फोटो काढलेला आहे आणि मी आता सेंड करतोय त्या नंबरला. हा, इकडून दाखवा थोडंसं, हा म्हणजे व्यवस्थित दिसेल. हा, आता हा याचा फोटो स्टिकरचा फोटो काढून हा पाठवलेला आहे. ओके. आता समोरून हा मेसेज आला आहे बघा, प्लीज इंटर टू हिडन डिजिट्स. हां, प्लीज इंटर टू हिडन डिजिट्स, नोट टिअर द ब्लॅक पार्ट टू फाइंड हिडन डिजिट्स ॲट बॅक. म्हणजे आंबा जो आहे, ह्या आंब्याचा जो UID कोड लावलेला आहे त्याच्या जो बाजूचा हा काळा जो आहे नंबर तो काढायचा आणि त्याच्यावरचा जो नंबर आहे, आता हा नंबर 74 नंबर आहे. म्हणजे प्रत्येक काळ्या पार्टच्या पाठीमागं वेगवेगळा नंबर लपलेला आहे. आता याचा 74 नंबर पाठवायचा. आता या ठिकाणी 74 नंबर मी टाईप केला आहे, दाखव.
हा 74 नंबर टाईप करून मी हा सेंड केला आहे. आता सेंड केल्यानंतर लगेच शेतकऱ्याची याच्यामध्ये माहिती येणार. ते ऑटो मेसेज तुम्हाला हा ऑटो जनरेट मेसेज जनरेट झाला. ओके. आता काय आहे इथं? हां येस, आता माझ्या हातामध्ये हा फोन आहे, माझ्यासमोर त्यांनी पूर्ण प्रोसेस केली आहे. आता यामध्ये जर आपण बघितलं, थोडंसं जवळ येऊन दाखवा की इट इज अ जेन्युइन देवगड अल्फान्सो कोड नंबर. आता कोड नंबर दिलाय, जो की कोड नंबर याच्यावरती आहे, स्टिकरवरती आहे. मग फार्मरचं नाव आलं या ठिकाणी, नितीन मधुकर वारिक. तुमचं नाव आहे ना हे? हां बरोबर आहे. ओके. हां, आणि कॉन्टॅक्ट नंबर आलाय, GI नंबर आलेला आहे. या आंब्याला विशेषतः GI मानांकन मिळालं आहे, तो हा नंबर आहे. फार्म नेम म्हणजेच यांच्या शेताचं नाव जे काय आहे ते आलेलं आहे. यांचा पत्ता आलाय, पत्ता आहे नाडन. ओके. देवगड तालुका. पिन आलेला आहे. नंतर शील हिशोब आहे, देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था. म्हणजे आता हे जे आहे म्हणजे स्कॅन केल्यानंतर मला सगळी माहिती मिळते, म्हणजे शेतकऱ्याचं नाव, नंबर सगळं मिळतंय. पण आता एक लक्षात घ्या, समज आता हा आंबा आहे, हां हे स्टिकर मी समज 1 डझन आंबे घेतले, मी एक पूर्ण डझनचे स्कॅन करत बसणार नाही. तर मग आता हाच जर स्टिकर काढून मी दुसऱ्या आंब्याला लावला आणि त्याच्यावर जर फसवणूक झाली, तर मग अशा वेळेला कसं ते अवॉइड करणार आपण? कसं आहे, आता ते प्रत्येकाचा जो खाणारा आहे जो शेतकरी, म्हणजे शेतकऱ्याकडनं जे आंबे ग्राहकाने खरेदी केले आहेत, तर ते खाण्यासाठी घेतलेले आहेत. मग त्याने समजा ते काय खाणार म्हणजे ते काय ते संपणारच, म्हणजे काढूनच जाणार. समजा तोच जो काय खरेदी करणारा ग्राहक आहे, तो काय आंबा विक्री करूसाठी काय स्टिकर घेणार नाहीये. बरोबर. मग त्याच्यामुळे काय जी काय ग्राहकांची जी फसवणूक होते, ती फसवणूक कुठेतरी इथे थांबणार आहे. ओके. परत मला एक सांगा की ह्या सगळ्या प्रोसेससाठी तुम्हाला खर्च किती आलाय साधारणतः? किती तुम्हाला अधिकचे पैसे द्यावे लागले? आता हा प्रत्येक जो UID कोड आहे, म्हणजे थोडक्यात स्टिकर जो आहे, हा आम्हाला आंबा उत्पादक संस्थेने म्हणजे रिजनेबल रेटमध्ये आम्हाला मिळून दिलेला आहे. प्रत्येक हा 50 पैशाला आम्हाला मिळतोय. एक स्टिकर 50 पैशाला आम्हाला तुमच्याकडे 1000 आंबे असतील तर तुम्हाला अगदी 500 रुपये खर्चात हे सगळे तुम्हाला होते. ओके. आणि सगळं टेक्निकल सपोर्ट तेच करतात सगळे. तुम्हाला फक्त स्टिकर फक्त लावायचं आहे. बरं. हां. ओके. आणि याचा फायदा तुम्हाला विक्रीसाठी काय होताना दिसलाय का आतापर्यंत? म्हणजे ग्राहकांकडून काय तुमचा फीडबॅक वगैरे? आता कसं आहे, खरोखर जो देवगड आंबा लोकांनी खाल्लेला आहे त्यांना तर काय माहितीच आहे, बाबा शेतकऱ्यांकडनं डायरेक्ट आम्हाला मिळतोय. फक्त आता जो काय बाजारामध्ये जो कर्नाटकी आंब्याचा सुळसुळाट झालेला आहे, तर त्याची कुठेतरी इथे देवगड आंब्याच्या नावाने जी काही बदनामी होते, ती लोकांना समजण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. आता तुमच्याकडे किती सध्या आंबे आहेत? किती एकर आहेत? किती झाड आहेत? यावर्षी आंब्याचं उत्पादन हे शक्य म्हणजे फारच कमी आलेलं आहे. आता बघायला गेलं तर या बाजारामध्ये आंबा दिसतोय, हा कर्नाटकी आंबा बऱ्यापैकी दिसतोय. म्हणजे जो कोकणातनं आंबा आलेला आहे, देवगड म्हणा किंवा रत्नागिरीतून, हा साधारण 20 ते 25% आंबा आहे. देवगडचा तर 20-25% आंबा आहे या पद्धतीत. पण देवगडचा 20-25% आंबा असताना सुद्धा देवगडच्या नावानेच लोक आंबा विकतायत. म्हणजे देवगड तालुका जर बघितलात तर साधारण एक 50 किलोमीटरचा परिसर. आता 50 किलोमीटरच्या परिसरामध्ये आंबा किती ऊन होणार आहे, हे पण आहेच ना. मग बघावं तिथे गल्लीबोळातून देवगड आंबा हे होतं चाललेलं आहे. खरं तर आता हे जे स्टिकर आहे, खरंच ऑथेंटिक अल्फान्सो जो देवगडचा आहे तो ओळखण्यासाठीची ही जी प्रोसेस आंबा उत्पादक सहकारी संघाने जे शेतकऱ्यांसाठी अवेलेबल करून दिली, ती खरंच वाखाणण्याजोगी आणि शेतकऱ्यांचा फायदा देखील होताना दिसतोय. आणि यावर्षी आंब्याचं उत्पादन हे खुद्द शेतकरी आहेत, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आंब्याचं उत्पादन खरंच कमी आहे आणि त्याचा आता बाजारात आवक होते. पण ग्राहकांनी सुद्धा ज्या वेळेला खरेदी आपण आंबा करतो त्यावेळेला चाचपडून घेतलं पाहिजे, खात्रीशीर शेतकऱ्यांकडूनच घेतलं पाहिजे. दत्ता लवांडे, लोकमत ॲग्रो, पुणे.